चला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये एंटर करायचे आहेत। विठाई क्लिनिक 11 संघ। यस, अगदी आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेत। निलेश गवळी आणि चेतन मांजरेकर ही सलामीची जोडी आपण पाहतात विठाई क्लिनिक 11 संघाकडनं। अगदी जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे। दिवस क्रमांक आपण इथनं 6वा अनुभवत आहोत। कसारा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वी। येस, अगदी जर पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल मनोज भरसोट सरांना, नंतर आपण पाहतात रोशन दादा शेलार सरांना। अगदी पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल ललित। अगदी दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे। या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं तितकंच महत्वाचा। बघूयात या सामन्यामध्ये कोणत्या संघाचा विजय होईल। दोन्ही संघ अगदी ताकदीचे संघ आहेत। यस, स्टॉप सुद्धा चालू आहे। 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्येच कंप्लीट करायचं आहे। 5 षटकांचा मॅच आहे। यस, सॉरी 6 षटकांचा मॅच आहे। अगदी पहिलाच बॉल भरपूर चांगला राहिलाय। यस, तर 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत। 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत। 6 षटकांचा मॅच आहे, परंतु 5 षटके तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्येच कंप्लीट करायचे आहेत। नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्राचा खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल। फटका भरपूर चांगला होता लॉंग ऑनला। अगदी चेतनच्या बॅट मधला फटका आपण पाहिलात। कुणाल पगारे होते, चांगले क्षेत्ररक्षण होता, एक सिंगल आली। अगदी पहिला बॉल भरपूर चांगला हाताळला होता। त्यानंतर पाहायला गेला तर या बॉलवरती हा फटका आपण लॉंग ऑनला पाहिलात, एक सिंगल येते। अगदी आता मात्र आपण पाहू शकाल निलेश हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे। ललित गोलंदाजी चांगली करतो या पहिल्या षटकामध्ये। अगदी पाहायला गेलं तर फलंदाजापासून थोडासा दूरवर ठेवला होता हा चेंडू। बॅट आणि बॉल मध्ये अगदी पाहायला गेलं तर संपर्क झाला नव्हता। डॉट बॉल आलाय। इथे फटका भरपूर चांगला आहे। यस, मिडॉपच्या डोक्यावर हा फटका आपण पाहिलात, चाललाय सीमा रेषा पार। येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार निलेशच्या बॅटमधनं। अगदी पाहायला गेलं तर या 2 चेंडूवरती फक्त धाफलकावरती एकच धाव आपण पाहत होतो, परंतु या तिसऱ्या चेंड्यावरती यस चौथ्या चेंडूवरती हा अगदी मिडॉपच्या डोक्यावरनं फटका आपण पाहिला। 4 धावेसाठी चौकार आलाय। हाफ ट्रॅकर होता, अगदी कानाजवळनं सिट्टी वाजवत हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातो। जसं तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये।
अगदी एक तेरी तो एक मेरी. टोटल धावफलक 5 वरती पाहत आहोत. 5 चेंडू टाकून झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं आपण पाहत आहोत. ललित गोलंदाजी चांगली करतो या पहिल्या षटकामध्ये. एक चौकार आलाय परंतु उर्वरित चेंडू भरपूर चांगले हाताळलेत. बॉलर बॅक ड्राईव्ह, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती येतोय अजून एक चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झालाय. टोटल धावफलक 9. या फलंदाजाच्या बॅट मधनं आपण निलेश गवली या फलंदाजाच्या बॅट मधनं अगदी आपण 2 चांगले फटके पाहिलेत. 2 चौकार अगदी आपण पाहिलेत त्याच्या बॅट मधनं आलेत. टोटल धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला चेतन हा फलंदाज आहे. सलामीची जोडी अगदी चांगली कामगिरी करतात. अगदी 6 षटकांचा सामना आहे. या 6 षटकांमध्ये अगदी मी म्हणेल कुठेतरी 70+ धावा बनवण्याचा मानस असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकारचा पहिलाच बॉल. अगदी बॅटची कडा, त्यानंतर यष्टीरक्षकाकडनं थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव कंप्लीट. अगदी पहिल्याच बॉलवरती एक सिंगल येते. सिंगल धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. या सकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहू शकाल मोठे फटके जास्तीचे येत नाहीत, परंतु सुरुवात चांगली झाली आहे विठाई क्लिनिक 11 संघाकडनं. 1.1 चा खेळ झाला. धावफलकावरती धावा आपण 10 पाहत आहोत. पुढील लाईनचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर अजून एक चांगला बॉल हाताळला जातोय. ओमकारला आपण पाहतो अगदी आमच्या सोबत या सकाळच्या सत्रामध्ये. शोएब सर जोडले गेलेत. स्वागत आहे तुमचं. जी बिल्कुल. कसारा प्रीमियर लीग 2025 छठा दिन और पहला मैच. स्कोरबोर्ड 10 रन. इस बीच एक मौका बना हुआ है. कुणाल थे, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. 6 रन. क्या बेहतरीन स्ट्रोक. मौका बना हुआ था डीप में. रन की मदद से स्कोरबोर्ड 16 रन. हमारे बीच गुणलेखिक के रूप में अनुभव का भंडार एकनाथ जी डगले सर है. मेरे साथी दोस्त गणेश धावड़ सर, योगेश टेनिस क्रिकेट, कृष्णा भोई सर, आप सभी का हार्दिक स्वागत है. इस बीच क्या कैच पकड़ा है और पहले विकेट का पतन. बैट्समैन आउट. यस, अगदी जर पाहायला गेलं तर निलेश गवळी चांगली फलंदाजी करत होता. हा फलंदाज अगदी 6 चेंडू खेळत असताना 14 वरती बाद झालाय. लॉंग ऑफला अगदी सुंदर झेल टिपला होता क्षेत्ररक्षकानं. न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत.
सुशांत हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. अगदी पाहायला गेलं तर 16 धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय विठाई क्लिनिक 11 संघाला. अगदी दोन्ही ताकदीचे संघ आहेत. मी मगाशीच उल्लेख केला होता. सुरुवात दमदार झाली आहे टीम विठाई क्लिनिक 11 संघ, परंतु महत्वाचा गडी देखील आता मात्र बाद झाला. 1.3चा खेळ आतापर्यंत आपण पाहत आहोत. 16 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. ओमकार चांगली कामगिरी करतोय. षटकार आलाय परंतु लगेचच प्रत्युत्तर दिला. ओहो, फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक आहेत त्या दिशेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू शतरक्षकाला बीट करून चाललाय. सीमा रेषा पार येतोय. सुशांतच्या बॅट मधनं पहिला चौकार. चौकार आलाय. चौकारानं अगदी धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वरती. सुशांतला माहिती आहे समोर एक ताकदीचा संघ, मोठं धावफलक सेट करावंच लागेल. पहिलाच बॉल खेळत असताना हो इथे जागा बनवून अगदी हा फटका पूर्णपणे आपण हे फटके सातत्याने सूर्यकुमार यादव या फलंदाजाला खेळत असताना पाहत आहोत. सुशांत अगदी जर पाहायला गेले तर हा फटका खेळत असताना हा सिंगल येते. 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय. टोटल धावफलकावरती धावा 21. येस, अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही संघांचा स्क्वॉड आपण पाहत आहोत. एका साईडला टीम विठाई क्लिनिक 11 संघ, त्यानंतर धर्मवीर कसारा संघ. दोन्ही संघांमध्ये अगदी मोठमोठे खेळाडू आपण पाहू शकाल. अगदी त्या खेळाडूंचा भरपूर मोठे नावे या सातत्याने खर्डी कसारा विभागामध्ये घेतले जातात. अगदी आपण हा स्क्वॉड पाहू शकाल तुमच्या टीव्ही स्क्रीन मध्ये. यस, अगदी तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज लखन साबळे हा गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं बिग ब्लास्ट करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन जुळलंच नाही. पहिलाच बॉल चांगला हाताळला जातोय. अगदी सुरुवात भरपूर चांगली झाली आहे सर, परंतु ही सुरुवात शेवटपर्यंत चांगली फलंदाजी करावी लागेल. जी बिल्कुल, सॉलिड विकेट है. गेंद को ज़्यादा उछाल भी मिल रहा है गेंदबाजी ट्रैक पर, जहाँ पर गेंदबाज लखन साबले है. पहली गेंद अच्छी थी, दूसरी गेंद लोअर फुल टॉस ऑन साइड में खेला है. डीप में प्रोटेक्शन है, आउटफील्ड तेज होने की वजह से इस गेंद पर मिली है सिंगल सुशांत पवार को. अब लखन साबले 2 गेंदे 1 रन अब तक अच्छा नजर आते हुए. स्ट्राइकर एंड पर दायत के बैट्समैन चेतन सर. इस बीच बिल्कुल खड़े खड़े ऑफ ड्राइव किया. गेंद गैप में है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. चौकार येतोय चेतनच्या बॅट मधनं. पहिला चौकार आला. टोटल धावफलक 26 वरती जाऊन पोहोचला. अगदी बॅककीपला थोडस खाली ठेवून हा फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कुणाल पगारे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक सिंगल येते. अगदी या सामन्याचा जर विचार केला तर कालच्या दिवसाचे मॅचेस आपण पाहिलेत तर सलामीसाठी आपण नेहमीच मंगेश उबाळे या फलंदाजाला पाहत होतो, परंतु या सामन्यामध्ये थोडीशी रणनीती वेगळी आखली जाते धर्मवीर कसारा संघासमोर. नेहमीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात तर मंगेश उबाळे हा फलंदाज सलामीला येत होता. इथे हा फटका भरपूर चांगला आहे. जागा बनवली तदनंतर डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू निघून चाललाय. सीमा पार येतोय अजून एक चौकार.
इन 4 रन की मदद से स्कोरबोर्ड रनों की संख्या 31 रन, 1 विकेट के नुकसान पर। लखन साबले गेंदबाजी ट्रैक पर है। आखिरी गेंद शेष है। अब तक 5 गेंदों पर 10 रन बने हैं। ओवर नंबर 3 चल रहा है। 6 ओवर का ये मुकाबला है। देखो टाइम सेट किया गया है, 25 मिनट में आपको 5 ओवर करना है, वरना आखिरी ओवर में दायरे के अंदर एक खिलाड़ी लेना होगा। अगर 20 के ऊपर 1 मिनट भी होता है तो। इस बीच ऑन साइड में स्लॉक किया, गैप में गेंद है, 2 फील्डर के बीच से ये गेंद ट्रैवल होती हुई सीमा रेखा के बाहर। मिलेंगे इस गेंद पर 4 रन। चेक हेलो चेक। 3 ओवर की हुई यहां पर समाप्ति। स्कोर कार्ड पर रन 35, 1 विकेट के नुकसान पर। विठाई क्लिनिक 11। यस, अगदी पाहायला गेलं तर सुरुवात भरपूर चांगली झाली आहे। अगदी आपण पाहत आहोत विठाई क्लिनिक 11 संघ फलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगली झाली आहे। तब्बल या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्यात, 14 धावा आल्यात। अगदी टोटल धाव फलक आपण पाहत आहोत 35 वरती जाऊन पोहोचलाय। पस्तीस धावा धाव फलकाला जोडल्या गेल्या। दोन्ही संघांसाठी मी मागाशीच उल्लेख केला होता, या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्णपणे लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत। ललितचा हा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं अगदी जर पाहायला गेलं तर मिड विकेटच्या दिशेला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता। इथे काय करताय, अगदी एक सिंगल घेतली होती, आता मात्र दुसऱ्यासाठी परतलेत। इस 2 धावा होत आहेत कंप्लीट। अगदी या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 37 वरती। ललितचं पहिलं षटक भरपूर चांगलं राहिलं होतं, परंतु रणनीती काहीशी वेगळी आखली गेली होती मैदानाच्या आतमध्ये। तो ललितला कुठेतरी तिसरं षटक हाताळणं हे गरजेचं होतं की काय, परंतु चौथ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केलंय। स्पेल का दूसरा ओवर। इस बीच बल्ले का बाहरी सिरा और शॉर्ट पॉइंट पर एक फील्डर तैनात थे। मिसफील्ड के चलते इस गेंद पर 2 रन कंप्लीट किए गए। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। पार्टनरशिप अच्छी बिल्ड होती हुई सुशांत पवार और चेतन सर के बीच। यस, चेतन मांजरेकर या फलंदाजाने जर धावून पळून 4 रन काढले तर एकनाथजी डगळे सरांकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। थैंक यू। इस बीच बिल्कुल आगे चलकर आए थे, यानी गेंद पड़ने से पहले ही बिल्कुल इरादा वही था कि आगे निकलकर मारना है। इस बीच एक अच्छी गेंद, तेज गेंद, पेस था इस गेंद में। ललित एक युवा गेंदबाज, कल के दिन में भी काफ़ी प्रभावित किया था ललित ने। आज भी सुबह काफ़ी अच्छी हुई है, काफ़ी हौसला। इस बीच फंबल होते हुए रनअप में थोड़ी दिक्कत आती हुई। हमेशा की तरह सागर आगान एक हौसला अफजाई देते हुए, युवा क्रिकेटर है, युवा है, सब खिलाड़ी बहुत अच्छी तरह से लेके चले हैं, जिस तरह से कुणाल को भी बनाया है। एक अच्छी टीम है, मजबूत टीम है, गेंदबाज है। इस बीच बिल्कुल खड़े खड़े एक्स्ट्रा कवर में ये गेंद, डीप में प्रोटेक्शन है, फील्डर तैनात किए गए हैं। दूसरे रन का प्रयास था और दूसरा रन यहां से कंप्लीट किया गया है। तीसरे की कोशिश थी, सुशांत पवार ने नॉन स्ट्राइकर एन पर बिल्कुल स्ट्राइक को छोड़ा था, मना किया और 2 रन कंप्लीट किए गए। स्कोरबोर्ड 41 रन 41। यस, नक्कीच चेतन मांजरेकर या फलंदाजासाठी धावून पळून 4 धावांसाठी एक पारितोषिक आहे एकनाथजी डगळे सरांकडनं। या चेंडूवरती अगदी 2 धावा आल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न केला जात होता, परंतु सुशांतनं नकार दिलाय। अगदी आपण पाहायला गेलं तर 3.4चा खेळ झालाय। टोटल धावफलकावरती धावा पाहत आहोत 41 धावा।
मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अगदी हा झेल सोडतायत. ललितनं हा झेल सोडलाय. अगदी पाहायला गेलं तर एक मोठे जीवदान म्हणेल कुठेतरी चेतन या फलंदाजाला. चेतनचे 2 षटक भरपूर चांगले. अगदी पाहायला गेलं तर अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, परंतु उर्वरित 2 षटक थोडेसे महागडे ठरतायत धर्मवीर कसारा संघासाठी. सागर आगांचं ते षटक होतं, त्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या होत्या. तदनंतर आपण पाहिल्यात लखनला, त्याच्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्यात. परंतु आतापर्यंत ललितचा विचार केला तर 1.5 म्हणजेच 11 चेंडूमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्यात. ओव्हर द बॉलर हेड अगदी हा फटका आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु अगदी यस एकच सिंगल घेतली गेली. या 4 षटकांचा वाजवी खेळ झाला. अगदी धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत 43. अगदी आपण पाहायला गेले तर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे. 1 मिनिटाच्या अवधी जास्तीचा वेळ खर्च करू नका. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. धर्मवीर कसारा संघ अगदी 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक इथनं कंप्लीट होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विठाई क्लिनिक 11 संघाकडनं 3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले होते सर. भरपूर काही कानमंत्र दिले असतील फलंदाजांना. अगदी या 4 षटकामध्ये धावफलक आपण पाहत आहोत 43 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. जी बिल्कुल, करो या मरो की स्थिति है. एक इम्पॉर्टेंट मैच है, जीत यहाँ से ज़रूरी है. एक्सेलेंट टेलीकास्ट एंड ब्यूटीफुल थीम फ्रॉम योगेश टेनिस क्रिकेट. सुबह का पहला सत्र काफ़ी अच्छा टेलीकास्ट होता हुआ. 43 4 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर विठाई क्लिनिक 11, सुशांत पवार और चेतन सर, बहुत अच्छी पार्टनरशिप बिल्ड होती हुई. काफ़ी स्ट्रैटेजी बनाएगी ड्रिंक्स ब्रेक में. और अब गेंदबाजी ट्रैक पर ओमकार, अपने स्पेल का दूसरा ओवर. इस बीच ऑफ स्टंप के काफी बाहर रखने का प्रयास था. पहले विकेट कीपर से गलती और फिर फ्लाई स्लिप में फील्डर से, और वाइड प्लस 4, यानी इस गेंद पर कुल मिलेंगे 5 रन.
स्कोरबोर्ड 48। पहली गेंद अच्छी शुरुआत नहीं है ओमकार की इस ओवर की। इस बीच बिल्कुल लोअर फुल टॉस से अपने फॉलो थ्रू में इस गेंद को रोका है। मुश्किल होता है ऐसे गेंदों को रोकना जब आप गेंदबाजी करते हो, रनिंग के साथ आते हो और स्टॉप रहकर फिर वो गेंद को पकड़ना पड़ता है। बिल्कुल पहली गेंद अब डॉट। इससे पहली जब ओमकार की गेंद थी वाइड और उसमें 4 मिले थे। इस बीच आगे निकलकर खेला था, मिस टाइम स्ट्रोक, कैच वहां पर ड्रॉप। लगातार मिसफील्ड होती हुई धर्मवीर कसारा शॉर्ट पॉइंट पर, वहां पर एक फील्डर तैनात है। बिल्कुल इस गेंद पर 2 रन कंप्लीट हुए, 50 कमिंग अप। 50 रन अर्धशतक होता हुआ विठाई क्लिनिक 11 का, जहां पर 5वां ओवर प्रगति पथ पर है। ओमकार तैयार है, सामना करेंगे दायां के बैट्समैन सुशांत पवार। इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे, ये गेंद थोड़ी लेग स्टंप के करीब से गुजरती हुई। बिल्कुल अंपायर ने घोषित किया है इस गेंद को वाइड। फिर से ये गेंद करनी होगी, जहां स्कोरबोर्ड 51 रन, 1 रन की मदद से ये अतिरिक्त रन। इस बीच ऑन साइड में करारा स्ट्रोक है, डीप में प्रोटेक्शन है जहां पर कुणाल मौजूद थे। ओहो, रॉकेट थ्रो, बिल्कुल दूसरे रन का प्रयास था। बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। दो रन की मदद से 53 रन, 53। तीन गेंदे अभी भी शेष है ओमकार, 2 एक्स्ट्रास आई है ओमकार की ओवर में। बिल्कुल बैकफुट पर जाकर कट किया है, डीप में कवर में फील्डर थे और पाक दौड़कर दोनों बैट्समैन ने 2 रन बटोरे हैं। 2 रन की मदद से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। ओमकार, ओहो, इस बीच और एक मौका, अब नहीं की कोई गलती, बैट्समैन आउट। सुशांत पवार इज बैक टू द डग आउट। या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, यस शेवटचा चेंडू शिल्लक आहे। न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानामध्ये एंटर झालेत। सुनील दोंदे हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला, एक बिगेटर म्हणून ओळखला जातो विठाई क्लिनिक 11 संघाकडनं। अगदी जर पाहायला गेलं तर अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील। आता मात्र आक्रमकता दाखवावीच लागेल, बिग ब्लास्ट करायचं होतं। अगदी पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता। यस, एक सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवरती। टोटल धावफलक जाऊन पोहोचले 56। 5 षटकांचा वाजवी खेळ झालाय, उर्वरित शेवटचं षटक शिल्लक आहे। अब गेंदबाजी में गेंदबाज सागर अगान, 5 ओवर की समाप्ति और 56 रन, 2 विकेट के नुकसान पर एक अच्छा प्लेटफॉर्म मिला है
अब यहाँ से आखिरी ओवर में कम से कम 15 रन आने ज़रूरी है, 15 से 20। यही दोनों बैट्समैन को कोशिश करनी होगी, क्योंकि चेतन सर सेट बैट्समैन है 14 रन पर बल्लेबाजी करते हुए। सागर अगान ओवर द विकेट से पहली गेंद, इस बीच बल्ले का एज था, बिल्कुल विकेट कीपर के लिए ये मौका था और बैट्समैन रनआउट के रूप से यहां से होंगे आउट। ऑफ कसारा, स्ट्राइकर इन पर मंगेश उभाले। पहली गेंद पर सफलता मिली है सागर अगान को। ओहो, इस बीच ऑफ ड्राइव किया था, डीप में प्रोटेक्शन है। दूसरे रन का प्रयास था, बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बैट्समैन के बीच। 2 रन कंप्लीट किए गए। स्कोर बोर्ड 58 रन 58। 4 गेंदें अभी भी शेष है इस इनिंग की डेथ ओवर में, जहां पर सागर अगान गेंदबाजी ट्रैक पर है। ओहो, इस बीच खड़े खड़े खेल दिया, ये गेंद मैदान से काफी दूर, गगन की छाव में 6 रन। येस, मी उल्लेख केला होता 70+ धावा बनवाव्याच लागतील। अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत। 64 धावा फलकाला जोडल्या गेल्यात, गती कमी केली होती। अगदी अनुभव आहे या गोलंदाजाकडे। सागर अगान आपण पाहत आहोत। बॅटची कडा यष्टीरक्षकांनी टिपलाय जाईल, संपलाय मंगेश उबाळे या फलंदाजाचा खेळ। येस, अगदी जर पाहायला गेलं तर षटकार आला होता, तदनंतर जसं तसं उत्तर दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये सागर अगान या गोलंदाजाकडनं। न्यू बॅटर दत्ता स्ट्रायकिंग एंडला असतील। अगदी पुन्हा एकदा या बॉलची पुन्हा एकदा गती कमी केली होती, लेग चेंडू हाताळला होता। अगदी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। शेवटचा बॉल शिल्लक। 64 धावा। अगदी या षटकामध्ये गोलंदाजी सागर अगान चांगली करतोय। अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त 8च धावा खर्च केल्यात। आडव्या बॅटनं अजून एक बिग ब्लास्ट करायचं होतं। अगदी पाहायला गेलं तर शेवटचा बॉल देखील निर्धाव चेंडू होता। पहिल्या सत्राचा खेळ झाला। या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये टोटल धावफलकावरती धावा 64 आणि 65 धावेंचं टार्गेट सेट केले गेले धर्मवीर कसारा संघासमोर। जी बिल्कुल, आखिरी ओवर काफी अच्छा गुजरा सागर अगान का, जिसमें एक बड़ा हिट आने के बावजूद सिर्फ 8 रन बने और 2 विकेटें मिली, जहां पर अच्छी पारी के लिए सुशांत पवार ने 13 गेंदों का सामना किया, 21 रन बनाए। नीलेश गवली 6 गेंदे 14 रन, छोटी पारी पर डायनामिक पारी खेलकर लौटे। चेतन सर 10 गेंदे 14 रन, बिल्कुल एक अच्छा प्लेटफॉर्म सेट करके दिया था। मंगेश उबाले जहां पर आखिरी में आए थे, 3 गेंदे और 8 रन बनाकर आउट हुए। गेंदबाजी में अगर देखा जाए तो ओमकार ने अपने स्पेल में 2 ओवरों में 24 रन दिए, 2 सफलता मिली। सागर अगान आखिरी ओवर काफी अच्छा ओवर, 8 रन और 1 विकेट, 1 रन आउट के रूप से वहां पर विकेट मिला था। लखन साबले 14 रन दिए 1 ओवर, और ललित गांगुर्डे का ओवर जो स्पेल था वो भी काफी अच्छा गुजरा, क्योंकि 2 ओवर किए 17 रन दिए, सफलता उनको नहीं मिली। टोटल सेट किया गया है
गेले तर आदिवासी गटासाठी मॅन ऑफ द सिरीज च्या व्यक्तीच्या माध्यमातून इथं आपल्याला लाभली गेली आहे. दिवंगत आदित्य लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ श्री संदीप पवार यांच्याकडून मालिकावीर सायकल नॉकआउटचे जे सामने आपण खेळवले आहेत आदिवासी गटातील यांच्यासाठी एक आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल अगदी पुरस्कृत केले ते म्हणजेच श्री संदीपजी पवार साहेबांकडनं. जी बिल्कुल, कथारा प्रीमियर लीग 2025 कसारा क्रिकेट एसोसिएशन आयोजित विशेष सहकार्य कार्य सम्राट खासदार लोकसभा जनाब सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा, इनका विशेष आभार, विशेष धन्यवाद. तदनंतर लीग म्हणजेच केपीएल कसारा प्रीमियर लीग साठी मालिकावीर एवन जोडी लाहेगावची एवन जोडी आपण पाहत आहोत. श्री नितेश भोईर तदनंतर भाऊ फरडे अगदी यांच्याकडून मालिकावीर साठी सायकल पुरस्कृत केली आहे. त्यांचा सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. चला शतरक्षण सजवा विठाई क्लिनिक 11 संघ. शतरक्षण सजवा विठाई क्लिनिक 11 संघ यस अगदी जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. 65 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा मॅच. अगदी सलामीची जोडी आपण पाहत आहोत. प्रिन्स ऑफ कसारा सागर आगान त्यांच्या समवेत लखन साबळे ही सलामीची जोडी आपण पाहत आहोत. जी काफ़ी अच्छा मज़ा आएगा क्योंकि गेंदबाजी भी है, गहराई है गेंदबाजी में. किरण कुराडे सर भी है. कल आखिरी में एक ओवर किया था जहां पर प्रवीण सर थे और वही आए हैं गेंदबाजी ट्रैक पर. बिल्कुल एक मैच बनाया था जहां पर 2 ओवर में 18 रन चाहिए थे. नितिन शेलार सर ने भी अच्छी गेंदबाजी की थी. आखिरी ओवर में जीत मिली थी, जीत प्राप्त हुई थी. अब टारगेट सेट किया गया है 65 रनों का, यानी 36 गेंदे और 65 रन. चलो टाइम सेट किया गया है जहां पर आपको 25 मिनट में 5 ओवर करने हैं, वरना दायरे के अंदर एक खिलाड़ी लेना होगा आपको. गेंदबाजी ट्रैक पर प्रवीण सर, स्ट्राइकर इन पर सागर आगा, नॉन स्ट्राइकर इन पर लखन साबले. पहली गेंद राउंड विकेट. इस बीच पहली गेंद पर घनाघाती प्रहार. मौका था, बिल्कुल तोहफा था और तोहफा कबूल है. 6 रन. अंपायर का फैसला था फेयर डिलीवरी पर तुरंत चैलेंज किया अंपायर के फैसलों को बैट्समैन सागर आगा ने. और थर्ड अंपायर का इशारा, बिल्कुल ये गेंद नो है. फिर से करनी होगी ये गेंद. पहली गेंद खराब गेंद और उस गेंद पर एक ब्लास्ट किया है सागर आगा ने. बिल्कुल मौका बना था, फुलटोस गेंद थी और 6 रन बटोरे हैं पहली गेंद पर. यानी अब तक शुरुआत भी नहीं हुई है और रन 7. इस बीच क्रिकेट का क्लास, क्या कनेक्शन था. ये गेंद मैदान से बाहर, लॉन्ग ऑफ के ऊपर से दूसरा 6.
आपण पाहिलेत हॅट्रिक बॉल असेल. अगदी अजून एक दर्जेदार स्ट्रोक मिड ऑफच्या डोक्यावरनं हा फटका आपण पाहू शकाल. भरपूर चांगला आहे. अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. चौकार. अगदी पाहायला गेलं तर सलगचे 2 षटकार आले होते, तदनंतर हा चौकार आलाय. टोटल 10 फलक जाऊन पोहोचले 17 वरती. अगदी पाहायला गेले तर डॉक्टर प्रवीण मंदाडे सरांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती, परंतु गोलंदाजी त्यांची थोडीशी खराब होते या P1च्या षटकामध्ये. 65 धावेंचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. हा चेंडू अगदी सोडून दिला होता. अगदी सागर आगांना कुठेतरी वाटले होते वाईट जातोय की काय, परंतु अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. 17 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. 3 चेंडू टाकून झालेत. अगदी घुटना टेक तमाशा देख. अगदी हा फटका परफेक्ट बॅट वरती आला होता, तदनंतर डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय. अजून एक बिग ब्लास्ट षटकार. ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल आणि झालाय हा अजून एक सक्सेसफुल. 1 पाऊस अगदी निघून चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती अजून एक चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालं. अगदी हा चेंडू अडवला. फेकी करतील तत्पूर्वी एकच सिंगल घेतली आहे. शेवटच्या बॉल वरती आलेली सिंगल. टोटल 10 फलक या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहत आहोत. 28 धावा 28. पहली ओवर की समाप्ति हुई. काफ़ी रन खर्च किए हैं प्रवीण सर ने इस ओवर में. 28 रन 28. 7 गेंदे बिल्कुल 6 गेंदे और 27 रन बनाए हैं बैट्समैन सागर अघान ने. बहुत अच्छी शुरुआत. गेंदबाजी टैग पर किरण कुराडे सर. ओवर नंबर दूसरा, जहां पर मैडेटी पावर प्ले का दूसरा ओवर. जिस तरह से फील्ड को सजाते हुए मिड विकेट में एक फील्डर को डीप में रखा है और एक फील्डर एक्स्ट्रा कवर में. पहली गेंद तैयार है बिल्कुल ओवर द विकेट से और सामना करेंगे दायत के बैट्समैन सागर अघान. राइट हैंडेड बैट्समैन. काफ़ी अच्छी शुरुआत मिली है. आखिरी गेंद पर सिंगल प्राप्त हुई थी. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे. शुरुआत इस बीच मिस टाइम स्ट्रोक और यहां पर बड़ा विकेट हो सकता था. मैच में वापसी हो सकती थी. कैच वहां से हुआ है ड्रॉप. कैच कैरी करना बहुत जरूरी था. यहां से एक बड़ा विकेट हो सकता था. बिल्कुल मुश्किल है क्योंकि सामने भी सूरज बिल्कुल सामने है. कसारा स्टनर्स और नितिन कसारा दोनों टीमों के कैप्टन को टॉस बॉक्स से जुड़ना है टॉस के लिए. 30 रन बिना कोई नुकसान. पहली गेंद पर किरण कुराडे सर ने मौका बनाया था. ओहो क्या गेंदबाजी है. बिल्कुल पैरों पर, बिल्कुल जड़ में. दूसरी गेंद डॉट. विकेटों को ढूंढना होगा. सागर अघान की विकेट बहुत जरूरी होगी. जिस तरह से शुरुआत दी है, फ्लाइंग स्टार्ट दिया है सागर अघान ने. गेंदबाजी ट्रैक पर किरण कुराडे अब तक बहुत अच्छे अंदाज में नजर आए हैं. एक अनुभव है और अनुभव के साथ, एक प्लानिंग के साथ, एक स्ट्रेटजी के साथ जिस तरह से पहला ओवर गुजरा था, बिल्कुल सोच समझ कर गेंदबाजी की जा रही है.
इस बीच कदमों का इस्तेमाल किया, बहुत अच्छा रोका है, बिल्कुल मिड ऑफ में एक फील्डर थे, लॉन्ग ऑन पर आकर इस गेंद को रोका। एक रन प्राप्त हुई, सिंगल से स्ट्राइक, रोटेट लखन साबले। अब जाकर लखन साबले की तरफ स्ट्राइक है। बिल्कुल 9 गेंदों का खेल समाप्त हुआ। 9 की 9 गेंदे सागर अगान ने खेली थी। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन लखन साबले। इस बीच ऑन साइड खेलना चाहते थे, काफी तेज थी ये गेंद, गुडलिंग स्पॉट पर रिलीज किया, टप्पा बहुत सही था किरण कुराडे सर का, और ये गेंद डॉट। स्कोर 31 रन 31। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। अब तक इस ओवर में सिर्फ 3 रन बने हैं 4 गेंदों पर, जरूरी था कमबैक करना। इस बीच बल्ले का बाहरी सीधा शॉट, थर्डमैन में बिल्कुल फ्लाई स्लीप में वहां पर एक फील्डर तैनात थे। 1-2 टप्पे के बाद सीधा गेंद फील्डर के हाथ, सिंगल प्राप्त हुई, स्ट्राइक रोटेट, आखिरी गेंद शेष। अब तक ये ओवर अच्छा गुजरता हुआ, 4 रन बने हैं 5 गेंदों पर। जिस तरह से फील्ड को सजाते हुए किरण कुराडे सर, प्लानिंग के साथ, प्लानिंग के तहत गेंदबाजी की जा रही है, आखिरी गेंद शेष। इस बीच इनफील्ड के ऊपर से ढकेला एक्स्ट्रा कवर में, ये गेंद मैदान से बाहर, आखिरी गेंद पर 6 रन आए, 2 ओवर की समाप्ति हुई और कुल रन 38। हाल गेले तर 2 षटकांचा वाजवी खेळ आपण पाहत आहोत। या 2 षटकांमध्ये तब्बल धावफलकाला धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 38 धावा। सुरुवात भरपूर चांगली झाली आहे। अगदी सलामीची जोडी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना लखन आणि सागरला आपण पाहू शकाल। अगदी या 2 षटकांमध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला तर भरपूर महागडे षटक होता। गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतात निलेश, पहिला बॉल। तर मात्र इथे पाहायला गेलं तर अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो। तर इक्वेशनचा जर विचार केला तर आता मात्र 23 चेंडू आणि या 23 चेंडू मध्ये बनवावे लागतील 26 धावा। या बॉलवरती आलेली सिंगल अगदी आपण पाहत आहोत। टोटल धावफलक 39 वरती जाऊन पोहोचलाय। सागरागांचा जर विचार केला तर 11 चेंडू खेळलेत, 36 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं आपण पाहत आहोत। सेन्सिबल क्रिकेट दाखवला जातोय। माहिती आहे शेवटपर्यंत मी टिकून राहिलो तर सहजासहजी हा सामना संपवण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं आपण भरपूर मोठमोठे फटके आतापर्यंत पाहिलेत। नेक्स्ट मॅच नितीन एकता विपक्षात कसारस टनर, दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित रहा। अगदी हा फटका भरपूर चांगला होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते। स्ट्रोक चौकार आलाय सागर आगांच्या बॅटमधनं। टोटल धावफलक 43 वरती जाऊन पोहोचलाय। अजून एक चांगला फटका ओव्हर द बॉल रेड, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, हा चेंडू स्टॉप केला। अगदी किरण दादा होते, अगदी क्षेत्ररक्षण चांगलं झालं, धावून पळून 2 धावा कंप्लीट। टोटल धावफलक जाऊन पोहोचलाय 45 वरती। अगदी निलेश या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला गेले तर चांगली करतोय। 4 चेंडू आतापर्यंत त्याने टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात। स्विच हिट
पॉइंटच्या डोक्यावरनं हा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. येईल अजून एक सागर आगांच्या बॅटमधनं चौकार. फुल टॉस. फटका भरपूर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू वन बाउन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी पाहायला गेलं तर वैयक्तिक सागर आगांच्या बॅटमधनं आपण पाहू शकाल 16 चेंडू आणि 50 धावा. अगदी अर्धशतक या पहिल्याच मॅच मध्ये. यस, एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्यात. 16 चेंडू मध्ये 50 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. काय फटकेबाजी राहिलाय. खेळ झाला. या 3 षटकांच्या खेळामध्ये 53 धावा आपण धावफलकाला पाहत आहोत. आता मात्र इक्वेशन 18 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 65 धावेंचा पाठलाग करत असताना अगदी या 3 षटकामध्ये 53 धावा आल्यात. म्हणजेच काय तर कुठेतरी वाटत होतं टार्गेट हवं तसं सेट करण्यात आलं आहे. एक सन्मानजनक स्कोर सेट करण्यात आला आहे. परंतु अगदी या 3 षटकामध्ये जी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अगदी अजून एक चांगला स्ट्रोक मिड विकेटला वन बाउन्स. हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. इक्वेशन कडे जाऊयात. तर मात्र 16 चेंडू 8 धावींची गरज. सुशांत गोलंदाज ट्रॅक वरती. फुल टॉस बॉल. अगदी यष्टीरक्षकाने हा चेंडू सोडून दिला आहे. फायनली झोनला हा चेंडू निघून चाललाय. अगदी सीमारेषेकडे जाईल चौकार. नो प्लस 4 टोटल 5. यस, नितीन कसारा संघाचा कर्णधार तसेच स्टनर कसारा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. मिस टायमिंग आहे. अगदी षटकार आलाय आणि या षटकारानं MSD स्टाईल हा सामना संपवला. अभिनंदन टीम धर्मवीर कसारा. हार्ड लक टीम विठाई क्लिनिक वन संघ. नितीन कसारा तसेच स्टनर कसारा दोन्ही संघांना शेवटचा पुकार असेल. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे आणि पिकीचा कौल केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय. आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची